नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, माय पोलीस स्टेशन हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू होणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे केरळ, ऑप्शन नंबर सी. तर बघा, माय पोलीस स्टेशन म्हणजेच माझी पोलीस स्टेशन हा उपक्रम केरळ राज्यात सुरू केला जात आहे. या ऐतिहासिक पोलीस सुधारणेची घोषणा केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथल्ला यांनी केली आहे. ही आगामी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2026 रोजी राज्यभर लागू केली जाईल. म्हणजे आजपासून ही लागू केली जाणार आहे. तर केरळ राज्याबद्दल काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण बघूया, जे पेपरमध्ये येऊ शकतात. तर बघा, केरळमध्ये रामायण मासाचा महिन्याचा शुभारंभ झाला. ठीक आहे. तर प्रश्न विचारू शकतात, रामायण मासाचा महिना कुठे केला जातो? तर उत्तर आहे केरळ. केरळचा जन्मदर पहिल्यांदाच प्रति 1000च्या खाली घसरला आहे. ठीक आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी केरळ सरकारने दाक्षायणी योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे. तर ही योजना SC ST साठी सुरू केलेली आहे केरळ राज्याने, आणि ते बी महिलांसाठी. ठीक आहे. केरळमध्ये प्राण्यांच्या सर्वाधिक नवीन प्रजातीचा शोध नोंदविला. ठीक आहे. त्यानंतर बघा, महिलांसाठी प्रियदर्शनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू केलेली आहे. तर इथे कोणती योजना सुरू झालेली आहे? प्रियदर्शनी योजना, महिलांसाठी फक्त. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्याच्या व्यवसायासाठी मॅनेजमेंटसाठी डिजिटल सिस्टम हाऊक लॉन्च करण्यात आली आहे. त्यानंतर बघा, भारताचे पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय मेडिकल म्युझियम केरळमध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. 2026च्या ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधील महिला चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे बोधना शिवानंदन. प्रश्न क्रमांक 3 पहा. आशियाई सिंहांची लोकसंख्या किती नोंदवली गेली आहे? याचं उत्तर आहे 891. आणि आशियाई सिंहांचा जो दिन जागतिक सिंह दिन हा 10 ऑगस्टला असतो, हे लक्षात ठेवा. दिनविशेषमध्ये प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 4 आहे. भारत अमेरिका द्विपक्षीय नौदल सराव रक्षा एक्सरसाइज EOD सराव 2026 चे यजमान शहर कोणते भारतीय शहर आहे? याचं उत्तर आहे कोचीन, ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 आहे. अरिहा पंगमाने आशियाई एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपच्या वरिष्ठ महिला वैयक्तिक गटात कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे सुवर्ण, म्हणजेच गोल्ड पदक त्यांनी जिंकलेलं आहे. तर काही महत्त्वाची माहिती याच्याबद्दल घेऊया. तर रिअल जिम्नॅस्टिक्समध्ये भारतने रचला नवा इतिहास. अरिहा पंगमाने आशिया एरोबिक्स जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपच्या वरिष्ठ महिला वैयक्तिक गटात सुवर्ण पदक जिंकून या स्पर्धेत भारताची पहिली सुवर्ण पदक विजेता बनण्याचा मान मिळाला. तर या भारताच्या पहिला विजेता आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 आहे. लॅटिसमन सेबर 2027 टॅलिसमन सेबर 2027 युद्धाचे आयोजन कोणत्या देशात केले जाईल? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑस्ट्रेलिया, ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. द ट्रीज ऑफ माय कंट्री अँड नॅचरल हिस्ट्री ऑफ इंडिया इन 50 ट्रीज या पुस्तकाचे लेखक आहे TR शंकर रमन. प्रश्न क्रमांक 8 आहे. खालीलपैकी कोणता देश भारताला द्रवीभूत पेट्रोलियम गॅस LPG पुरवणारा सर्वात मोठा देश बनला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे अमेरिका, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 9 आहे. भारतातील पहिले स्कोप 2 उत्सर्जन मुक्त बंदर कोणते बनले आहे? उत्तर आहे VO चिदंबरम बंदर. प्रश्न क्रमांक 10 आहे. कोणत्या राज्य सरकारने निजुत मोइना आणि निजुत बाबू कल्याणकारी योजना सुरू करण्यात केल्या आहे? उत्तर आहे आसाम, ऑप्शन नंबर C. तर आसामबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघूया, जे परीक्षेमध्ये येऊ शकतात. आसाम सरकारची मुख्यमंत्री निजुत मोइना या मुख्यमंत्री निजुत बाबू योजना ही उच्च शिक्षणासाठी मासिक आर्थिक मदत देणारी प्रमुख कल्याणकारी पावले आहे. या योजनेअंतर्गत बालविवाहाला आळा घालणे, शाळा कॉलेज सोडण्याचे ड्रॉपआउट प्रमाणपत्र कमी करणे आणि
सुमारे 7 लाख विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. आसामची जी राजधानी आहे ती आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहे हेमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल आहे लक्ष्मण आचार्य. आणि काही महत्त्वाची माहिती बघूया. तर बघा, पूर्वीचे ॲमेझॉन असं म्हटलं जातं याला. दिहिंग पत्काई राष्ट्रीय उद्यान इथे आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, आसामच्या चराईदेवी जिल्ह्यात असलेली अहोम राजवंशी ढिगाऱ्यांसारखी दफन पद्धती मैदान. 2 डिसेंबर हा दिवस आसाम दिन म्हणून साजरा केला जातो. तर 2 डिसेंबर हा आसामचा दिवस आहे. लोकसभा जागा इथे 14, राज्यसभा जागा आहे इथे 7, विधानसभा जागा 126. 22 सप्टेंबर हा जागतिक गेंडा दिन म्हणून साजरा केला जातो, कारण की आसाममध्ये गेंडा ह्या खूप मिळतात. तर बघा, आसाममधून पुराबी आईस्क्रीमची पहिली आंतरराष्ट्रीय खेप भूतानला पाठवण्यात आली. दुसरा पॉईंट बघा, पूर निवारण कार्यात मदत करण्यासाठी भारतीय सैन्याने आसाममध्ये ऑपरेशन जल राहत सुरू केले. कोणतं ऑपरेशन आहे? जल राहत. जापानी माचा चहाचे उत्पादन करणारे आसाम हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. 2 दिवसीय ब्रिक्स अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीचे यजमानपद गुवाहाटीने भूषवले आहे. आसाममधील बोरजुली वेटलँडला दलदलीचा प्रदेश जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यात आले आहे. गोल्डन लंगूर सोनेरी माकड मुळे चर्चेत आलेले सिखना जब्बालाओ राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे. आसामच्या बिहू पेपाला GI टॅग मिळाला आहे. तर बिहूच्या कोणत्या पेपाला GI टॅग मिळालेला हे लक्षात ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण डेली मॉर्निंगला 8 वाजता चालू घडामोडीचा व्हिडिओ घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो, जो तुम्हाला प्रत्येक कोणतीही परीक्षा द्या, तुम्ही MPSC द्या, राज्यसेवा द्या, किंवा तुम्ही पोलीस भरती द्या, SSC द्या, किंवा रेल्वेची परीक्षा द्या, कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला चालू घडामोडी हा मेरिट ठरवणारा सब्जेक्ट आहे. तर दररोज तुम्ही जर 5 ते 7 मिनटं आपल्या चॅनलला दिले तर तुम्हाला कोणतंही पुस्तक, कोणतेही काही वाचण्याची गरज पडणार नाही. डेली अपडेटमय आणि डेली चालू घडामोडी बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे दररोज आपण 100 मार्कचा पोलीस भरतीचा पेपर फ्री देत असतो आणि सर्व अपडेटेड चालू घडामोडी, अभ्यासाचे स्टडी मटेरियल सर्व काही फ्री देत असतो. धन्यवाद.